तुमच्या डोळ्यात देखत आपला हा आजचा प्रकार घडला आणि आता आपण वेगळंच ऐकतोय की त्या मुलाचं शिक्षण वाया गेलं. त्याला अगोदर सांगण्यात आलं काहीतरी ऍडजस्ट करता येईल किंवा असं दाखला वगैरे आम्ही पाहू, परंतु तसं काही घडलं नाही. आता त्याला सांगण्यात आलंय की ही भरायची किंवा हे व्हायचं. आता त्याला इंजिनियर व्हायचं होतं पण जातीचा दाखला मिळत नसल्यामुळं पेंटिंग करायची वेळ त्याच्यावर आलेली आहे. खरं तर सांगू उत्तडे साहेब, या माझ्या बहिणीचा आक्रोश पाहून ही घटना अतिशय हृदयद्रावक आहे. आज हा एक माझा तरुण सहकारी, कुठलाही तरुण सहकारी घटनेने आपल्याला काही अधिकार दिले आहेत, त्या अधिकारानुसार 100% शिक्षणापासून कोणी वंचित राहिलं नाही पाहिजे. हे अनेक जणांजवळ गेले किंवा यांना योग्य ती ट्रीटमेंट नसेल मिळाली किंवा यांना दाखला नसेल मिळाला, याच्यामुळं आज ह्या माझ्या सहकार्याला इंजिनियर व्हायचं असून हा कलरचं काम करतोय असं कुठेही झालं नाही पाहिजे. या सहकार्याला मी न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करीनच, परंतु हेही सांगतो असे कुणाचे जर काही अडचणी असतील, कुणाला काही प्रॉब्लेम असतील, एक वेळ मला कोणी कुठं सत्काराला बोललं नाही पाहिजे किंवा कुठं लग्नाचं आमंत्रण नाही दिलं तरी चालेल, पण कुणाची अडचणी असतील हे राजकारण म्हणून नाही सांगत, एक समाजकारण म्हणून सांगतो. कारण हा आर्वीचा सहकार्य माझा, मी त्याच्या शेजारी पिंपळगावचा आहे. मला कळायला मी तिथे 10 मिनिटात आलो, परंतु आज त्या मातेचा आक्रोश आणि ह्या माझ्या सहकार्याचं जर आज त्याला त्याच्या ध्येयापासून त्याला वंचित ठेवलं गेलं त्याबद्दल याला आहे ना, मी आयुष्यात याचं काही प्रॉब्लेम असू द्या, मी तुम्हाला सांगतो, तुझं कॉलेजचा असू द्या किंवा आता तुला जे काही कागदपत्र पाहिजे, मी ताईंबरोबर बोलतो, तहसीलदार साहेबांबरोबर बोलतो आणि काही अडचणी असतील याच्या सोडून देऊन याला लवकरात लवकर याला कॉलेजमध्ये कसं ॲडमिशन घेता येईल त्या फीच्या बाबतीत ज्या कॉलेजकडून याला काही प्रॉब्लेम असेल तर त्या ठिकाणी जाऊन सोडून याला परत शिक्षणापासून वंचित राहिलं नाही पाहिजे याचा मी प्रयत्न करतो. ते आता तुमचे नेते आहेत आशाताई बुचके, बोला ना. हॅलो ताई, हा बोला. म्हणलं या ठिकाणी उत्तरडे साहेब आलेत आणि ह्या मुलाला दाखला नाही मिळाला आणि शाळेची फी त्याच्यामुळे कमी नाही झाली, तर फी कमी न झाल्यामुळे त्यांची परिस्थिती नसल्यामुळं त्याला शिक्षणापासून वंचित व्हायला लागलं आणि त्याला व्हायचं होतं कॉम्प्युटर इंजिनियर, परंतु आज कलरचं काम करतोय म्हणून त्या आईचं काळीज हे झाल्यामुळं तिला टेन्शन आल्यामुळं ती टावरवर चढली आणि आज ह्या मुलाचं शिक्षणापासून वंचित राहिल्यामुळं ते कुटुंब मानसिक डिप्रेशनमध्ये गेल्यामुळं आज ही घटना आली. तर यांच्यावर जो अन्याय झाला त्याला आपण वाचा फोडण्याचा प्रयत्न तर करणार आहेत, पण या ठिकाणी मला एक सांगा की नेमकं कोणता दाखला मिळत नाही, कोणाकडून अडलंय का? अहो त्यांचं ऐका ना, ज्यांचे वडील आहेत ना त्या वडिलांचा जो दाखला आहे याचा जातीचा, तो आहे कर्नाटकचे ते प्रॉपर 40 वर्षापासून इथंच राहतात. आता झालंय असं का त्यांना जातीचा दाखला काढायचा आहे, तर इथले महसूल प्रशासन म्हणतंय की तुम्ही बेळगावला किंवा याला कर्नाटकला जाऊन काढा. आता तिथंही काय डॉक्युमेंट नाही आणि त्यांची SC कास्ट आहे आणि आता ती जातीचा दाखला मिळत नसल्यामुळे सरकारी जे योजना आहेत किंवा शिक्षणासाठी काही सवलती आहेत ते त्यांना मिळत नाही. कुरणच्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता इंजिनिअरिंग साठी, परंतु त्यांनी अगोदर सांगितलं का आपण सगळं सॉर्ट आउट करू, तुम्हाला त्याची सवलत वगैरे मिळेल, परंतु त्यांनी अचानक सांगितलं का तुम्हाला सवलत वगैरे मिळणार नाही आणि तुमची फीस 70,000 रुपये झाली आणि त्या मुलाचं शिक्षण सुटलंय आणि तो आता पेंटिंग काम करतोय वडिलांच्या सोबत. त्यामुळे आई टेन्शन आलं तिला आणि तिने ती सुसाईडचा प्रयत्न असा केला होता. ऐक ना भैया, त्या ताईला फोन दे, मी तिला सांगते की तहसीलदार किंवा प्राण उद्या कलेक्टरकडे जावं लागलं तरी आपण जाऊ. 4 दिवसात आपण तिला कसं दाखला मिळवून देता येईल, तिच्या लेखाचं कसं, म्हणजे तिथं लेकरू म्हणजे आपलं लेकरू आहे. ताई एक मिनिट त्यांच्याकडे आलो, आशा ताई बोलतात आपल्या बरोबर, बोला ताईंबरोबर. काय हॅलो बाई, हा बोला ना ताई. ऐका ना ताई, असं टोकाची भूमिका घेऊ नका. आई नसेल तर आई विना लेकरं कशी जगायची? तुम्ही त्या मुलांसाठी भांडताय ना, मुलांसाठी लढा देताय ना. मग मी तुम्हाला विश्वास देते की कसंही करून मग ते तहसीलदारकडे अडतंय का प्रांताकडे अडतंय की कलेक्टरकडे अडतंय, तिथपर्यंत मी स्वतः त्याचा पाठपुरावा करते. काय नेमका मार्ग निघतो, कसं मिळून देता येईल याच्यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न असेल. आणि तुमचं लेकरू आणि माझं लेकरू वेगळं नाही, आपण त्याला कशी सवलत मिळेल याच्यासाठी निश्चित प्रयत्न करू. तुम्ही असं कुठलाही निर्णय करू नका की ज्याच्यामुळे ते तो मुलगा नवरा सगळ्यांना त्याचा त्रास होईल किंवा तुम्हाला स्वतःला त्याचा धोका होऊ शकतो. असं करू नका. मी उद्या पाहिजे तर तुमच्याकडे भेटायला येते. तुमचे डॉक्युमेंट काय असतील ते मी पहिल्यांदा माफी मागते. पहिल्यांदा माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला, सगळ्यांना त्रास झाला, पण का मी काही जाणून बुजून केलं नाही. आईचे माये
पेक्षा श्रेष्ठ या जगात काहीच नाही. एक आई फक्त पिल्लांचा विचार करते. लेकराच्या बरोबर आई पाहिजे ना. हा. मी फक्त माझ्या लेकरांचं भवितव्याचा विचार केला, त्यांच्या शिक्षणाचा विचार केला. आणि हे मला आहे ना, मी खूप वर्ष धडपडत होते, माझ्या धडपडण्याला यश येत नव्हतं, म्हणून मला ही टोकाची भूमिका घ्यायला लागली. आम्ही प्रयत्न भरपूर केले, सगळीकडून मला निराशा निराशा निराशा. शेवटी मी ह्या निराशाच्या पोटी मी हा पाऊल घेतला की आता काय करायचं, सगळंच थांबले. आता ज्यावेळेस सगळं थांबतं ना, त्यावेळेस कुठून तरी एक सुरुवात तर करायच लागते. म्हणून हा माझा एक प्रामाणिक प्रयत्न होता. आणि याच्यामध्ये माझ्या मुलांचं जर कल्याण होत असं ना, अनेकही मुलांचं कल्याण होत असं ना, तिथं माझ्या जीवाचं मला मोलाची काही एक नाही. कारण की माझी मुलं आहेत ना, मी जर त्यासाठी काही करत असेल तर ते मला आठवणीत युगन ठेवन. पण मी आज जर अशीच जर चार भीतीच्या आत मेले असते ना, मला कुणी विचारलं नसतं का माझ्यासाठी काहीच केलं नाही. माझ्या मुलं म्हणले असते आमच्यासाठी आमच्या आईबापांनी काहीच केलं नाही. कारण की शिक्षणाचं मोल काय आहे, आज मी अडाणी अशिक्षित आहे, काही ठिकाणी मला फॉर्म भरता येत नाही, मला समजत नाही. त्या ठिकाणी माझी काय मनस्थिती होती ती माझं मला कळतं. त्यामुळे मला असं वाटतं की माझ्या मुलांना प्रामाणिक शिक्षण मिळावा आणि ते पुढे जावा, कुठेही अडू नये त्यांनी. ज्यावेळेस शिक्षण भेटत नाही ना, त्यावेळेस त्या माणसाला त्या शिक्षणाची किंमत कळते. आणि मला शिक्षण नाही भेटलं, त्यामुळं माझा येडापणा होता की माझ्या मुलांना शिक्षण द्यावा आणि चांगलं पुढं त्यांचं यश बघावा. आणि त्यांना मी जी परिस्थिती काढली त्यांच्या बायकांनी काढू नये, त्यांनी काढू नये, ही माझी प्रामाणिकपणे एक प्रयत्न होता. आम्ही सुद्धा आपल्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू, कारण आज तागायत आपण कधीच माझ्याकडे आला नाही किंवा हा प्रश्न नाही ताई, मी उपस्थित भरपूर वेळा प्रयत्न केले. आर्वीतल्या भरपूर लोकांना ग्रामपंचायत मध्ये मी भरपूर जणांना विनंती केला की मला ही टोकाची भूमिका उचलायला भाग पाडू नका. मी लहानच्या मोठी इथं झाले, खेळले, बागडले, तुमची इज्जत माझी इज्जत. पण मॅडम काही लोक अशी आहेत का ती वर नाही येऊ देती. मॅडम गरीबाला आहे ना खूप दाबून ठेवतात, खूप दाबून ठेवतात. ताई तुम्ही कधीच मला भेटला नाहीत. एकदा जरी तुम्ही भेटला असतात ना, तर काही ना काही मार्ग काढायचा आपण प्रामाणिक प्रयत्न केला असता. आणि आता पण करणारच आहोत. काळजी करू नका. पण ताई तुम्ही इकडे येत आहे, मला बिलकुल काही करून घेऊ नका. ताई येत आहे दवाखान्यात तिकडे भेटायला ताईला. ऐका ना, आता बाहेर काय प्रोग्राम ठरलेत मला माहित नाही. कुठल्या दवाखान्यात येत त्या? नारायणगावच्या सरकारी दवाखान्यात येत. अच्छा, काय म्हणतात डॉक्टर तिथे आहेत का? डॉक्टर तुम्ही येणार असेल तर मग थोडा 5 मिनिटं येऊन जाणार इथे. काय विषय हा समोरासमोर आले मी, प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल त्यांचा. तुम्ही जर इथं आला तर त्यांचा प्रॉब्लेम लवकरच सॉल्व्ह होईल. हॅलो, ओके ठीक आहे. हा बोल ना भैया. हा नाही, तुम्ही इथं जर आलात ना तर त्यांचे काय नक्की अडचण आहे, समस्या आहे, कशामुळे दाखला मिळत नाही ते जाणून घेऊन तो लवकर प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. ठीक आहे भाऊ, मी 5 मिनिटात तुला कॉल करते. 5 मिनिटात. 5 बरोबर. ओके. काय सांगाल आता? ते म्हणतात का मदत मिळवून देतो म्हणून. 100% आपल्या 100% आपण आहे ना, जे या कुटुंबाला काय त्यांच्या व्यथा आहेत आणि त्या मुलाचं शिक्षणापासून वंचित राहणार नाही. आणि कॉलेजचा काय प्रॉब्लेम आहे मी स्वतः त्याच्यावर उद्या जातो, काय असते त्याच्या अडचणी सोडतो. आणि त्याला शिक्षणाची जर आवड असेल तर नक्की त्यासाठी मी वैयक्तिक सुद्धा मदत करीन, त्याला फीसाठी मदत करीन. पण ह्या माझ्या बहिणीचा जो आज या ठिकाणी तिने आक्रोश निर्माण केला, त्याच्यासाठी मी त्या मुलाला कधी शिक्षणापासून वंचित राहून देणार. त्यांनी काही अडचण आली भविष्यात, आज राजकारणी म्हणून नाही सांगत, पण माझे सहकार्य ते आज आपल्याला तरुणांना सहकार्य करायचं. कारण आपले तरुण जर उभे राहिले नाही तर त्यांना आपण व्यावसायिक कसे बनवणार, उद्योजक कसे बनवणार. आज त्याची अपेक्षा आहे, पुढे जाऊन आपल्याला कॅम्प्युटर इंजिनियर त्याच्या भविष्यातल्या अपेक्षा आहेत. त्या अपेक्षा निश्चित आपण पूर्ण करण्यासाठी त्याच्या पाठीशी उभं राहणार आहे.